So secondary chemical bonds are mostly present between two molecules. आतापर्यंत आपण प्रायमरी टाइप केमिकल बॉन्डिंग बघितले होते. प्रायमरी टाइप केमिकल बॉन्डिंग मध्ये आयोनिक बॉन्ड, कोव्हॅलेंट बॉन्ड आणि कोऑर्डिनेट बॉन्ड, मेटॅलिक बॉन्ड सुद्धा आपल्याला बघायचा आहे. त्यापूर्वी आपण सेकंडरी टाइप्स केमिकल बॉन्डिंग बघायचं आहे. सेकंडरी टाइप्स केमिकल बॉन्डिंग मीन्स most of these bonds present between two molecules. This force of attraction between two molecules. हा molecules मधला फोर्स आहे. हा molecules मधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. म्हणजे दोन मॉलिक्युल्स एकमेकांशी अट्रॅक्ट होईल, जवळ येतील आणि त्यांच्यात जे बॉन्ड्स तयार होईल, त्यांच्यात जे अट्रॅक्शन असेल त्याला म्हणायचं मॉलिक्युलर बॉन्ड किंवा मॉलिक्युलर फोर्स. मग हा जो मॉलिक्युलर फोर्स आहे तो कसा आहे? इंटरमॉलिक्युलर, दोन वेगवेगळ्या मॉलिक्युल्स मधलं. म्हणून त्याला आपण म्हणायचं सेकंडरी टाइप्स केमिकल बॉन्ड्स आर मोस्टली इंटरमॉलिक्युलर बॉन्ड. आता हा जो इंटरमॉलिक्युलर बॉन्ड्स आहे त्याने एक स्पेशल नाव आहे, ते म्हणजे वॅन डर वॉल फोर्स. सेकंडरी केमिकल टाइप्स बॉन्ड जो आहे, सेकंडरी टाइप्स केमिकल बॉन्ड, याला आपण दुसरं नाव आहे वॅन डर वॉल फोर्स किंवा वॅन डर वॉल बॉन्ड. वॅन डर वॉल फोर्स किंवा दुसरा म्हणतो आपण ते म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्स. इंटरमॉलिक्युलर फोर्स, इंटरमॉलिक्युलर. आता हे जे वॅन डर वॉल फोर्स आहे कसं आहे? वीक अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन न्यूट्रल मॉलिक्यूल अँड द अट्रॅक्शन बिटवीन इलेक्ट्रॉन पुअर रिजन अँड इलेक्ट्रॉन रिच रिजन. का असेल? मोस्ट ऑफ द टाइम दिस इज अ अट्रॅक्शन बिटवीन न्यूट्रल मॉलिक्यूल. हा वीकेस्ट बॉन्ड आहे, वीक अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. इलेक्ट्रॉन न्यूट्रल मॉलिक्यूल मध्ये मोस्टली असतो, पण तो कसा असतो? इलेक्ट्रॉन रिच रिजन आणि इलेक्ट्रॉन पुअर रिजन. इलेक्ट्रॉन रिच रिजन अँड इलेक्ट्रॉन पुअर रिजन म्हणजे हे सम ऑफ अट्रॅक्शन बिटवीन, ऍक्च्युअली दिस इज सम ऑफ अट्रॅक्शन अँड रिपल्शन. हे काय आहे? वॅन डर वॉल फोर्स इज अ फोर्स ऑफ sum of attractive force and repulsive force. इथे लक्षात, वॅन डर वॉल फोर्स इट्स इंटरमॉलिक्युलर, वीक अँड दिस प्रेझेंट बिटवीन न्यूट्रल मॉलिक्यूल. मोस्टली न्यूट्रल मॉलिक्यूल प्रमाणेच परत काय असेल? एक इलेक्ट्रॉन रिच रिजन, इलेक्ट्रॉन पुअर रिजन यांच्यातलंच फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल. हे सम ऑफ फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. म्हणजेच कसं? अट्रॅक्टिव्ह फोर्स, रिपल्सिव्ह फोर्स, असे हे तुमचं वॅन डर वॉल फोर्स आहे. वॅन डर वॉल फोर्स म्हणजे त्याला आपण म्हणतो सेकंडरी टाइप केमिकल बॉन्ड. याच्यात पण 3 प्रकार आहेत. पहिलं म्हणजे लंडन डिस्पर्शन फोर्स. पहिला आहे लंडन डिस्पर्शन फोर्स. म्हणजे याचा शोध लंडन मध्ये लागला म्हणून लंडन डिस्पर्शन फोर्स. म्हणजे आपण आता आलो सेकंडरी टाइप केमिकल बॉन्डिंग वरती, त्यातला लंडन डिस्पर्शन फोर्स. अजून एक आहे तो म्हणजे डायपोल इंटरॅक्शन, त्याला म्हणतो डायपोल इंटरॅक्शन. डायपोल इंटरॅक्शन. अजून आहे तो म्हणजे हायड्रोजन बॉन्डिंग. अशा आपल्याला 3 टाइप्सचे फोर्स बघायचे आहेत. सेकंडरी टाइप केमिकल बॉन्ड, डायपोल फोर्स अँड हायड्रोजन बॉन्डिंग, लंडन डिस्पर्सिव्ह फोर्स किंवा याला म्हणतो इन्स्टंटेनियस फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स. दिस 3 वॅन डर वॉल फोर्स, दिस 3 टाइप्स ऑफ वॅन डर वॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा सेकंडरी टाइप केमिकल बॉन्ड. आता तुम्हाला याच्या केमिकल प्रॉपर्टीज कशा समजतील सांगा मला? केमिकल प्रॉपर्टीज काय असतील? पहिले म्हणजे सेकंडरी केमिकल बॉन्ड्स आर विकर दॅन आयोनिक बॉन्ड, कोव्हॅलेंट बॉन्ड. म्हणजे जे आपले मेटॅलिक बॉन्ड असतील, म्हणजे प्रायमरी केमिकल बॉन्ड पेक्षा जे आपले सेकंडरी केमिकल बॉन्ड्स आहेत हे वीक असतात. हे कसे आहेत? ऍडिटिव्ह आहेत, नॉट सॅच्युरेटेड. म्हणजे सॅच्युरेटेड आणि ऍडिटिव्ह मध्ये तुम्हाला फरक समजतोय का बघा? सॅच्युरेटेड म्हणजे कसं बघा? अमोनिया मॉलिक्यूल तयार होत असेल तर 3 हायड्रोजन ॲटम, 1 नायट्रोजन ॲटम्स हे एकमेकांशी सॅच्युरेटेड होतात, एकमेकांशी क्लोज येतात आणि त्यांच्यात एक फिक्स बॉन्ड तयार होतो. इथे मात्र तसं नाहीये. इथे कसं आहे? हा ऍडिटिव्ह फोर्स आहे, म्हणजे नॉन डिरेक्शनल आहे. म्हणजे अमोनियाचे मॉलिक्यूल एकमेकांशी जवळ येतील, पण ते मॉलिक्यूल जवळ येतील तो वीक फोर्स आहे.
हे चार हे चार हे चार हे चार मिळून तुमचा डब्बाभर नायट्रोजन तयार झाला. ते जर डबा उघडला की नायट्रोजन गॅस बाहेर जाईल, अमोनिया बाहेर जाईल. अमोनियाचं पण एक्झाम्पल बघतो. अमोनिया असेल, नायट्रोजन असेल, जे काही गॅस असते समजा तुम्ही क्लोज डब्यात बंद करून ठेवला तर ते ऍडिटिव्ह आहेत, एकत्र आहेत. ते जर उघडलं की लांब लांब जातील ना. तसंच हे व्हॅन फोर्स आहे, हा 2 मॉलिक्यूल मधला फोर्स आहे. अजून काय आहे बघा, हा शॉर्ट रेंज फोर्स आहे. हा शॉर्ट रेंज फोर्स आहे म्हणजेच 2 मॉलिक्यूल हा जवळजवळ आल्यानंतर किंवा एखाद्या सिच्युएशन मधील 2 मॉलिक्युल्स मधला फोर्स आहे. ओके. अजून काय आहे, दिस इज अ इंडिपेंडेंट ऑफ टेम्परेचर. दिस इज अ इंडिपेंडेंट ऑफ टेम्परेचर एक्सेप्ट डायपोल डायपोल इंटरॅक्शन. म्हणजे लंडन फोर्स असेल, हायड्रोजन बॉन्डिंग असेल, हे जर 2 फोर्स असतील आणि तुम्ही टेम्परेचर वाढवा कमी करा, काही त्यांच्यात फिजिकल चेंज नाही होणार. पण इन केस ऑफ डायपोल डायपोल इंटरॅक्शन देयर विल बी फिजिकल चेंज टेक्स प्लेस. म्हणजे तुम्ही लक्षात आलं असेल, सेकंडरी टाइप्स ऑफ फोर्स त्याला आपण म्हणतो व्हॅन डर वॉल्स फोर्स, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. दिस इज द विकेस्ट, मोस्टली न्यूट्रल मॉलिक्युल्सच्या बाबतीत असतात. दिस इज सम ऑफ अट्रॅक्टिव्ह फोर्स, रिपल्सिव्ह फोर्स. 3 टाइप्स आहेत, लंडन डिस्पर्शन फोर्स, डायपोल डायपोल इंटरॅक्शन, हायड्रोजन बॉन्डिंग. प्रॉपर्टीज पण आपण त्याच्या बघितल्या, ते वीक आहे प्रायमरी केमिकल बॉन्ड पेक्षा. हे ऍडिटिव्ह आहे, नॉन डिरेक्शनल आहेत आणि त्याचप्रमाणे टेम्परेचर डिपेंडेंट सुद्धा, ते टेम्परेचर इंडिपेंडेंट आहेत एक्सेप्ट डायपोल डायपोल इंटरॅक्शन. सो आता आपण 1 बाय 1 त्याचे काय करूया, एक्झाम टाइप्स बघूया. लंडन डिस्पर्शन फोर्स, डायपोल डायपोल इंटरॅक्शन अँड हायड्रोजन बॉन्डिंग. London dispersion force, dipole dipole interaction and hydrogen bonding are three types of secondary chemical bond. तर आपण म्हणतो व्हॅन डर वॉल्स फोर्स किंवा इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आता हे आपण 3 टाइप शिकायचे आहेत. विकेस्ट मॉलिक्युलर फोर्स आहे हा. आता त्याच्यातलं आपल्याला बघताना पहिलं बघूया लंडन डिस्पर्सिव्ह फोर्स. आता लंडन डिस्पर्सिव्ह फोर्स आहे, दिस इज द व्हेरी विकेस्ट. हा एकदम वीक टाइप फोर्स आहे आणि दिस इज इन्स्टंटेनियस फोर्स ऑफ अट्रॅक्शन. लंडन डिस्पर्शन फोर्सला दुसरं पण नाव आहे इन्स्टंटेनियस फोर्स ऑफ अट्रॅक्शन. दिस इज अ टेम्पररी चार्ज डेव्हलपमेंट बिटवीन इन ऍटॉम्स. टेम्पररी चार्ज डेव्हलपमेंट इन ऍटॉम्स. आता आपण एखादं एक्झाम्पल बघूया त्याचं. शॉर्ट आहे, त्याच्याबद्दल आपल्याला डीप मध्ये स्टडी नाही करायचं आहे. बघा, हा तुमचा He ऍटॉम्स असेल, समजा आपण म्हणूया He ऍटॉम. हायड्रोजनचे एक ऍटॉम काढूया. आता यातलं प्रोटॉन न्यूट्रॉन्स असू द्या आपले, हे त्याचे इलेक्ट्रॉन्स असतील. आता हे इलेक्ट्रॉन्स असतील, हे काय एका फर्स्ट शेल मध्ये फिरत आहेत आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन जे असेल ऍटॉम्स होती ते अनइक्वल डिस्ट्रीब्युशन असेल, अनइव्हन डिस्ट्रीब्युशन. म्हणजेच हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते अनइव्हन डिस्ट्रीब्युशन आहे त्यांचं. अनइव्हन डिस्ट्रीब्युशन म्हणजे समजलं, अनइव्हन डिस्ट्रीब्युशन म्हणजे हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते तुम्हाला माहितीच आहेत, ते इकडे तिकडेचे गोल गोल फिरतच असतात, कुठेही फिरत असतील, राऊंड राऊंड अराउंड द न्यूक्लियस. पण एका इन्स्टंटला हे काय होतील तर एका यांच्यावरती चार्ज डेव्हलप होईल, डायपोल डेव्हलप होईल. आता आपण मी असं डायरेक्ट काढतो, हा सेंटर आहे आणि यांच्यावरती असा डायपोल डेव्हलप झाला म्हणजे एका इन्स्टंटला ते डायपोलार होतात. म्हणजे त्यांचं जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते एका ठराविक पोझिशनवरती येतात आणि त्याच्यामुळे यांच्यावरती एक इंड्युस्ड डायपोल तयार होतो. म्हणजे हे असं डायपोल त्यांचे तयार झाल्यामुळे हा He ऍटॉम्स वरती काय होईल, असं एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं डायपोल तयार होतील. असे म्हणजे हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते असे एका ठराविक पोझिशनवरती त्यांना काय होईल, त्यांच्यावरती डायपोल क्रिएट होईल, ते डायपोलर होतील. आणि डायपोल झाल्यामुळे हा एक He ऍटॉम दुसरा एक He ऍटॉम हे काय होतील, एकमेकांची बांध होतील. म्हणजे खरोखर तो डायपोलर आहे का, त्याच्यावरती खरोखर पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज आहेत का, नाही. पण हे जे इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन आहे हे कसं आहे, अनइक्वल आहे. पण एखाद्या कदर इन्स्टंटला काय होतात, ते डायपोलार होतात. म्हणजे 2 पोल सेपरेट दिसतात एकाच बाजूला. म्हणजे काय होईल, हे जे हे आहे ना अनइव्हन डिस्ट्रीब्युशन, ते दोन्ही इलेक्ट्रॉन जवळ जवळ येतील कधीतरी.
मग एका बाजूला पॉझिटिव्ह एंड, दुसऱ्या बाजूला निगेटिव्ह एंड. मग एका बाजूला पॉझिटिव्ह, एका बाजूला निगेटिव्ह एंड झाला. समजा आता इथे असेल तर हा पार्शल पॉझिटिव्ह एंड तयार होईल. म्हणजे तो इथे डायपोल त्याच्यावरती क्रिएट झाला. म्हणजे डायपोलर नव्हता, पण एका सिच्युएशन तो डायपोलर झाला. आणि डायपोलर झाल्यामुळे त्या दोन ऍटॉम्स मध्ये बॉन्डिंग तयार झालं. आता समजा इथे अजून एक He ऍटॉम्स आला आणि त्या दोन He मग He2 असा मॉलिक्यूल तयार झाला. मग खरोखर He2 मॉलिक्यूल निसर्गात लगेच मिळत नाही. एका इन्स्टंटला कळेल तो He2 मॉलिक्यूल असेल. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल लंडन डिस्पर्शन फोर्स हा इन्स्टंटेनियस फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. त्याला एक सिच्युएशन आहे. एका ह्या पर्टिक्युलर सिच्युएशनला होतं. अनइव्हन डिस्ट्रीब्युशन आहे He मध्ये इलेक्ट्रॉन्सचं, पण एका सिच्युएशनला इव्हन डिस्ट्रीब्युशन झाल्यासारखं होतं. इलेक्ट्रॉन्स एका बाजूला होतील आणि त्याच्यावरती पार्शल पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होईल. म्हणजे तो पॉझिटिव्ह निगेटिव्ह डायपोल झाला. आता डायपोल झाल्यावरती हा एक डायपोलर ऍटॉम तो दुसरा डायपोलर ऍटॉम रिझल्टिंग का होईल, त्यांचे अट्रॅक्शन फोर्स येईल आणि दोन डायपोलर मॉलिक्यूल एकत्र येतील. पण हे टेम्पररी आहे म्हणून सगळ्यात विकेस्ट आहे. म्हणजे एका काही सिच्युएशनलाच हे असं होतं. सो दिस इज अ लंडन डिस्पर्शन फोर्स. ओके, पुढे बघा डायपोल इंटरॅक्शन. हा सोपा आहे. हा मॉडरेटली स्ट्रॉंगेस्ट फोर्स आहे. म्हणजेच याच्यापेक्षा हा फोर्स, तिन्ही सेकंडरी टाइप्स ऑफ फोर्स आहेत. सेकंडरी टाइप केमिकल बॉन्ड आहेत, पण त्याच्यातला हा सगळ्यात विकेस्ट, हा त्याच्यापेक्षा जरा स्ट्रॉंग आहे. ओके, मॉडरेटली स्ट्रॉंग डायपोल इंटरॅक्शन. सिंपल आहे. समजा तुम्ही HCl मॉलिक्यूल घेतलात बघा. HCl मॉलिक्यूल, HCl घ्या, HF घ्या, HCl मॉलिक्यूल. सो HCl मॉलिक्यूल मध्ये तुम्हाला माहिती असेल क्लोरीन वरती किती असतात, 6 लोन पेअर. मग 6 लोन पेअर जर क्लोरीन वरती असतील तर काय होईल, हे इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे क्लोरीन ऍटॉम वरती HCl वरती असा पार्शल निगेटिव्ह चार्ज आणि ह्या हायड्रोजन वरती पार्शल पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट होतील. येथे लक्षात, पार्शल निगेटिव्ह चार्ज आणि पार्शल पॉझिटिव्ह चार्ज असे क्रिएट होतील. मग हा जो HCl मॉलिक्यूल असेल हा तुम्हाला असा मिळेल बघा. म्हणजे आपण हे स्ट्रक्चर काढलं, इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन हे अनइक्वल होईल. म्हणजे इकडे पार्शल पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे इकडे इलेक्ट्रॉन्सची कमी आणि इकडे इलेक्ट्रॉन्सची जास्त होईल. म्हणजेच याच्यावरती डायपोलर होईल. हे त्याचं पॉझिटिव्ह एंड आणि हे त्याचं निगेटिव्ह एंड. म्हणजे HCl ला दोन एंड तयार होतील, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. आणि निगेटिव्ह एंडला दुसरा पॉझिटिव्ह एंड येऊन चिकटेल असा HCl. तसंच इकडे पॉझिटिव्हला दुसरा निगेटिव्ह येऊन लागेल. हा H हा Cl. म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह एंड तयार होतील आणि ह्या पॉझिटिव्ह एंड निगेटिव्ह एंड मध्ये अट्रॅक्शन होईल, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल आणि एक HCl मॉलिक्यूल दुसरा HCl मॉलिक्यूल तिसरा HCl मॉलिक्यूल असे मॉलिक्युलर एकमेकांशी कॉन्टॅक्ट मध्ये येतील. म्हणून हे मॉलिक्युलर बॉन्डिंग. आता आपण हायड्रोजन आणि क्लोरीनचं सेपरेट बॉन्डिंग बघितलं होत का, नाही. आपण काय केलं तर HCl हा एक मॉलिक्यूल, यांच्यात इंड्युस्ड डायपोल तयार झाला. दोघांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वेगळी असल्यामुळे याच्यावरती इलेक्ट्रॉन जास्त याच्यावरती कमी. मग इलेक्ट्रॉनचं अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑलरेडी असल्यामुळे याच्यावरती पार्शल पॉझिटिव्ह चार्ज याच्यावरती निगेटिव्ह चार्ज. मग पॉझिटिव्ह निगेटिव्ह एंड ही अशी एकत्र आली. अजूनही आपण दाखवू शकतो इथे असं, हा H हा Cl पॉझिटिव्ह निगेटिव्ह. परत दाखवूया आपण, हा H असं दाखवूया बघा, हा Cl दुसरा H मॉलिक्यूल हा H आणि हा Cl HCl मधला. तर हा इथे परत एक HCl बघूया आपण, हा H हा Cl. म्हणजे ही जे HCl ऍटॉम्स आहेत ते काय होतील, असे एकमेकांशी इंटरकनेक्ट होतील. अनइक्वल डिस्ट्रीब्युशन. इथे अनइक्वल डिस्ट्रीब्युशन आहे, इथे इक्वल डिस्ट्रीब्युशन आहे. सो तुमच्या लक्षात आलं असेल डायपोल इंटरॅक्शन म्हणजे
काही मॉलिक्युल्स मध्ये ओरिजिनल डायपोलर असतात. हायड्रोजन इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट, क्लोरीन इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट्स. त्याच्यामुळे ह्याच्यावरती इलेक्ट्रॉनची संख्या, ह्याच्या आजूबाजूला इलेक्ट्रॉनचं वातावरण जास्त आहे, त्याच्यामुळे ह्याच्यावरती पार्शल निगेटिव्ह चार्ज आला, ह्याच्यावरती पार्शल पॉझिटिव्ह चार्ज आला. मग हा मॉलिक्यूल डायपोलर झाला. डायपोलर मॉलिक्यूल असल्यामुळे हा एक डायपोलर, दुसरा डायपोलर, तिसरा डायपोलर, चौथा डायपोलर, असे भरपूर डायपोलर मॉलिक्यूल जवळ आले आणि मोठं कंपाऊंड तयार झालं. म्हणजे काय आलं तर हे डायपोलर अट्रॅक्शन, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पोल यांच्यामधील अट्रॅक्शन, म्हणून त्याला म्हणायचं डायपोलर इंटरॅक्शन. हा सेकंड टाइप झाला. आणि तिसरा आहे तो हायड्रोजन बॉन्डिंग. आता हायड्रोजन बॉन्डिंग आपण अजून डिटेल्स मध्ये बघायचं आहे, कारण त्याचे परत टाइप्स आहेत. सो हायड्रोजन बॉन्डिंग कसं बनणार? आता आपण इथे काय बघितलं होतं बघा, HCl. आता एक हायड्रोजन आहे, एक Cl आहे. आता हे जे आहे ना डायपोलर, हे आपण अदर मॉलिक्युल्सच्या बाबतीत पण बघू शकतो. उदाहरणार्थ NaCl जरी घेतलात तुम्ही, NaCl, तर NaCl चे दोन मॉलिक्युल्स म्हटलात ना, तर Na वरती पार्शल पॉझिटिव्ह चार्ज, Cl वरती पार्शल निगेटिव्ह चार्ज, असं अनइक्वल डिस्ट्रीब्युशन असेल इलेक्ट्रॉनचं. पण इथे Na आहे, Cl आहे, म्हणजे एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. डायपोलर मध्ये कसं आहे, एक पॉझिटिव्ह मॉलिक्यूल एक निगेटिव्ह मॉलिक्यूल. पण हायड्रोजन बॉन्डिंग आहे हा स्पेशल टाईप डायपोल इंटरॅक्शन आहे. म्हणजे कसं, वन साइड हायड्रोजन इज फिक्स्ड, दिस अ टेम्पररी अट्रॅक्शन आहे. हायड्रोजन डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज म्हणतो त्याला, हायड्रोजनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, हा ठीक आहे. पण अदर जो मॉलिक्युल्स असेल तो स्ट्रॉंग इलेक्ट्रोनेगेटिव्ह असेल. म्हणजे तुमचं ऑक्सिजन असेल, नायट्रोजन असेल, क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, म्हणजे किंवा सल्फर, असे कुठचेही इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम्स असतील. म्हणजे हायड्रोजन बॉन्ड म्हणजेच काय, हायड्रोजन बॉन्डिंग इट्स अ सेकंडरी टाइप केमिकल बॉन्डिंग इन विच द bond presents between hydrogen, attraction between electropositive hydrogen and electronegative other atoms like oxygen, nitrogen, fluorine, chlorine, bromine, like this. म्हणजे हा सेकंडरी टाइप्स ऑफ केमिकल बॉन्ड आहे तो हायड्रोजन आणि अदर एक कुठचा इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम्स असेल त्यांच्यात असेल. पण हा मॉलिक्युलर बॉन्ड आहे. उदाहरणार्थ आपण इथे बघितलं HCl जर बघितलं, हे पण हायड्रोजन बॉन्डिंगचं एक्झाम्पल आहे. दोन मॉलिक्यूल मध्ये अट्रॅक्शन जे असेल ते बघा, हायड्रोजन क्लोरीन, हायड्रोजन क्लोरीन, हायड्रोजन क्लोरीन, हायड्रोजन क्लोरीन. ऍक्च्युली हा मॉलिक्यूल एकाच ॲटम मधला आहे, हायड्रोजन क्लोरीन. म्हणजेच हे हायड्रोजन आणि क्लोरीन मधले असलेले बॉन्ड्स आहेत. फोर्स ऑफ अट्रॅक्शन, मॉलिक्युलर बॉन्ड. आपण हायड्रोजन बॉन्डिंग जरा अजून डिटेल्स मध्ये बघूया. बॉन्डिंग इज वन ऑफ द टाइप ऑफ सेकंडरी केमिकल्स बॉन्ड. हायड्रोजन बॉन्ड म्हणजे काय आहे ते बघा, लास्ट टाइम आपण बघितलं होतं, आताच आपण बघतो हायड्रोजन बॉन्ड. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन, द मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन वन atom is a hydrogen and other atoms is a strong electronegative atoms like chlorine, bromine, iodine, another one sulfur, oxygen, nitrogen, phosphorus, etc. हायड्रोजन बॉन्ड म्हणजेच काय आहे तर द फोर्स ऑफ अट्रॅक्शन, दिस अ मॉलिक्युलर फोर्स इन हायड्रोजन. वन ऑफ द एलिमेंट इज अ हायड्रोजन and other elements are strong electronegative elements like halogen, oxygen, sulfur, nitrogen, like this. हे हायड्रोजन बॉन्डिंग मध्ये जे आपण बघणार आहोत, तो बघा एखादं एक्झाम्पल बघूया. आता हायड्रोजन बॉन्डिंग हे दोन टाइप्सचे आहेत. तुम्हाला माहिती आहे हायड्रोजन बॉन्डिंग इज अ विकर बॉन्ड, व्हॅन डर वॉल्स फोर्स ऑफ बॉन्डिंग, असोसिएटिव्ह. ओके, सो बघा आपण एक एक्झाम्पल बघू, HF. आता याचे दोन टाइप्स तुम्हाला सांगतो, इंट्रामॉलिक्युलर अँड इंटरमॉलिक्युलर. इंटरमॉलिक्युलर अँड इंट्रामॉलिक्युलर. इंटरमॉलिक्युलर म्हणजे दोन मॉलिक्युल्स मधले, आणि इंट्रामॉलिक्युलर म्हणजे एकाच मॉलिक्युल मधला. असे दोन टाइप्स आहेत, इंट्रामॉलिक्युलर अँड इंटरमॉलिक्युलर अँड इंट्रामॉलिक्युलर. आता बघा हा एक हायड्रोजन ॲटम HF आहे, HF ॲटम. HF ॲटम म्हणजे हायड्रोजन क्लोराइड. हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा. तुम्हाला माहिती आहे हायड्रोजन
have a partial positive charge, fluorine is a partial negative charge. डायपोलर मॉलिक्यूल आहे तो असा, डायपोलर मॉलिक्यूल आहे तो असा. तसाच हा सुद्धा आहे, तसाच हा सुद्धा आहे, तसाच हा सुद्धा आहे. मग नेगेटिव्ह चार्ज, इलेक्ट्रोनेगेटिव्ह एनी ऍटॉम्स अँड इलेक्ट्रोपॉझिटिव्ह हायड्रोजन. हायड्रोजन फिक्स आहे आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कुठच्याही ऍटॉम्स, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह हायड्रोजन फिक्स आहे आणि इलेक्ट्रोनेगेटिव्ह कुठचाही ऍटॉम्स बरोबर ज्यावेळी त्यांचं मॉलिक्युलर बॉन्डिंग होतं त्याला म्हणायचं हायड्रोजन बॉन्डिंग. ओके, दिस इज अ एक्झाम्पल ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग. हा डायपोल डायपोल सारखाच आहे, पण डायपोल मध्ये आणि हायड्रोजन मध्ये डिफरन्स काय आहे? इथे हायड्रोजन, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह हायड्रोजन फिक्स आहे आणि डायपोल डायपोल मध्ये काय आहे? कुठचाही इलेक्ट्रोनेगेटिव्ह आणि कुठचाही इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. इथे मात्र हायड्रोजन फिक्स. अजूनही आपण बघू शकतो H2O मॉलिक्यूल, याच्यावरती डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज, डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज, डेल्टा निगेटिव्ह चार्ज. तसाच हा दुसरा बघा ऑक्सिजन, तसाच हा ऑक्सिजन H2O मॉलिक्यूल, तसंच बघा हा एक H2O मॉलिक्यूल आहे. बघा असे H2O मॉलिक्युल्स असतील. म्हणजे आपलं पाणी कसं तयार होतं बघा. ऑटो इज अ बेस्टेस्ट एक्झाम्पल ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग. बघा आपला पाण्याचा मॉलिक्यूल आहे हा असा, त्याचे इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे. इलेक्ट्रॉन डेन्सिटी म्हणजे समजतंय ना, इथे इलेक्ट्रॉन जास्त आहेत, इकडे इलेक्ट्रॉन कमी आहेत, म्हणून जास्त म्हणून त्याच्यावरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज आणि कमी आहेत म्हणून पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज असं आपण लिहिलं. मग काय होईल? हे जे पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे एंड आहेत त्यांच्यात अट्रॅक्शन असेल. बघा हायड्रोजन इज अ पॉझिटिव्ह, ऑक्सिजन इज निगेटिव्ह. हा एक H2O मॉलिक्यूल, हा एक H2O मॉलिक्यूल, हा एक H2O मॉलिक्यूल, अशा वेगवेगळ्या मॉलिक्युल्स मध्ये हायड्रोजन आणि अदर इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट यांच्यातील फोर्स ऑफ अट्रॅक्शन, इट इज असोसिएटिव्ह अट्रॅक्शन, पार्शियल पोलार मॉलिक्युल्स. हे बघा ऑक्सिजन, हायड्रोजन आहेत ना बॉन्डिंग. इन दिस वे वी कॅन राईट हायड्रोजन बॉन्डिंग. हा ऑक्सिजन आहे याच्याबरोबर, हा ऑक्सिजन याच्याबरोबर. नीट बघा, बोर्डवरती लक्ष असेल तर तुम्हाला चांगलं समजेल. आपण मी परत तुम्हाला लाईन करतो बघा. हे आहे, हे हायड्रोजन बॉन्डिंग म्हणून मी डॉट डॉटने दाखवतो. शक्यतो मॉलिक्युलर बॉन्डिंग जे असतात ना ते आपण डॉट डॉटने दाखवतो आणि ऍटॉमिक बॉन्डिंग जे असतात म्हणजे प्रायमरी केमिकल बॉन्ड हे आपण स्ट्रेट लाईनने दाखवतो आणि जे मॉलिक्युलर बॉन्ड असतात ते आपण कसं दाखवतो बघा, तर डॉट डॉटने. तुमच्या लक्षात आलं असेल हे सगळे मॉलिक्युलर बॉन्ड आहेत. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह हायड्रोजन फिक्स and another electronegative element like oxygen, fluorine. So this is a bestest example. H2O, outer molecule, is a bestest example of hydrogen bond. These both examples are intermolecular hydrogen bonding type. Intermolecular, हा एक मॉलिक्यूल, हा एक मॉलिक्यूल, हा एक मॉलिक्यूल, असे भरपूर मॉलिक्युल्स एकत्र झालेले. आता आपण इंट्रामॉलिक्युलर बघूया, म्हणजे एकाच मॉलिक्यूल मध्ये असलेले हायड्रोजन बॉन्ड्स. बघा इंट्रामॉलिक्युलर, इंटरमॉलिक्युलर दोन्ही एक्झाम्पल बघूया. याचे अजूनही तुम्ही एक्झाम्पल लिहू शकता. अल्कोहोल, अल्कोहोल अँड वॉटर. अल्कोहोल पाण्यात मिक्स केलं होतं की नाही? मिक्स, अल्कोहोल पाण्यात मिक्स होतं. सो अल्कोहोल आणि पाणी हे पण एक्झाम्पल आहे हायड्रोजन बॉन्डिंगचं. आपण आता इंट्रामॉलिक्युलर बघूया. आता बघा अगोदर हे जे कंपाऊंड आहे याचं नाव आहे ऑर्थोनायट्रोफिनॉल. ऑर्थोनायट्रोफिनॉल याचं नाव काय आहे? ऑर्थोनायट्रोफिनॉल. फिनॉल, ओ नायट्रोफिनॉल, सॉरी हे पी नायट्रोफिनॉल आहे. आपल्याला ओ नायट्रोफिनॉलचं पण बघूया. हे पी नायट्रोफिनॉल आहे. आता तसाच दुसरा पी नायट्रोफिनॉलचा मॉलिक्यूल आला. मी फक्त तो उलटा काढतोय. NO2 किंवा असं लिहूया NO2, हा OH. तर बघा हायड्रोजन बॉन्डिंग टेक्स प्लेस बिटवीन टू डिफरंट atoms. पॉझिटिव्ह चार्ज ऑक्सिजन
negative charge oxygen, positive charge. Look, I write in this way. Yeah. Look, NO2 and here OH. So this is a intermolecular hydrogen bonding. P नायट्रोफिनॉल. आता आपण O नायट्रोफिनॉलची बघूया. O नायट्रोफिनॉल मध्ये इंट्रामॉलिक्युलर असतात. तर इंट्रामॉलिक्युलर म्हणजे काय ते आपल्याला बघायचं आहे. हा OH आहे आणि हा NO2 आहे. आता ते आजूबाजूला आलेत. आता या दोघांमध्येच काय होईल, हा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह NOH मधला H आणि हा N इलेक्ट्रो निगेटिव्ह. म्हणजे हायड्रोजन इज इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट अँड नायट्रोजन इज अ इलेक्ट्रो निगेटिव्ह एलिमेंट. या दोघांमध्ये जो इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल, फोर्स ऑफ सेकंडरी टाइप्स ऑफ बॉन्डिंग. आता हा वेगळा मॉलिक्यूल नाही, एकाच मॉलिक्यूल मध्ये असलेलं हायड्रोजन बॉन्डिंग म्हणून ते इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इथे मात्र दोन वेगवेगळ्या मॉलिक्यूल मधलं हायड्रोजन बॉन्डिंग आहे. म्हणजे तुम्हाला आता इंटरमॉलिक्युलर आणि इंट्रामॉलिक्युलर मधलं फरक समजला असेल, डिफरन्स. सो हायड्रोजन बॉन्ड is the strongest bond, strongest secondary types of bond, strongest van der Waals force, but it's weaker than primary type chemical bond like ionic bond, covalent bond, coordinate bonds. Okay, बघा हायड्रोजन बॉन्ड कसा आहे, इट्स द स्ट्रॉंगेस्ट टाइप ऑफ secondary type chemical bond but weaker than primary bond. Association takes place, हे सगळे मॉलिक्यूल असोसिएट होतात. Association takes place. Melting point, boiling point is higher than these two types of bonding. अशा दोन पद्धतीचं जर बॉन्डिंग असेल, अशा दोन पद्धतीचं लंडन पोल, डायपोल डायपोल इंटरॅक्शन मधल्या बॉन्डिंग पेक्षा ही बॉन्डिंग कशी आहे, स्ट्रॉंग आहे, पण वीक आहे आयोनिक कोव्हलंट पेक्षा. सो मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट काय होतं, यांचा हे मॉलिक्यूल असताना वाढतो. वाढतो म्हणजे कसा बघा, दोन प्रकारे वाढतो. जर हायड्रोजन बॉन्डिंग असेल तर वाढणारच, पण समजा अल्कोहोल आणि पाणी मिक्स केला तरी सुद्धा बॉइलिंग पॉइंट वाढेल. कारण काय होईल, त्याच्यात हायड्रोजन बॉन्डिंग क्युम्युलेशन टेक्स प्लेस. म्हणजे हायड्रोजन बॉन्डिंग जर असेल, हायड्रोजन बॉन्डिंग इन्क्रीज द मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. जर 12वी वगैरे करून कोण मुलं आली असतील तर त्यांना माहिती असेल बघा, तुम्हाला अल्कोहोलच्या प्रॉपर्टीज मध्ये बघितलं असाल, हायड्रोजन बॉन्डिंग इन्क्रीज द बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्कोहोल. अनदर वन, it can be formed bridge between small molecules and large molecules. One is small, one is large. Large small molecule मधलं हायड्रोजन बॉन्डिंग हे ब्रिज आहे. इट्स अ ब्रिज बॉन्ड. ओके, सो दीज आर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ हायड्रोजन बॉन्ड. लाईक सिमिलर तुमचे बाकीचे आहेत तसे, दिस इज नॉन डायरेक्शनल बॉन्ड. हा नॉन डायरेक्शनल बॉन्ड आहे. त्याच्यानंतर हा बॉन्ड वीक बॉन्ड आहे, सेकंडरी टाइप्स ऑफ बॉन्ड आहे, मॉलिक्यूल मॉलिक्यूल मधला बॉन्ड आहे. So this is a cumulative bond. So these are hydrogen bond is one of the important bond in secondary types of chemical bonding. Okay.